नंदिनी, मला तू सांग की तुला कधी आयुष्यात वाटलं होतं की तू कुठल्या चित्रपटात मेन रोल करशील? कधी वाटलं तर नव्हतं, पण इच्छा होती लहानपणीपासनं. रियालिटी शोज बघणं, मूवीज, सॉन्ग, तर ते बघून माझी क्रिएटिव्ह साईड थोडी ॲक्टिव्ह आहे. तर मला ह्या गोष्टीत आधीपासूनच आवड होती, पण कधी विचार नाही केलं की एका फिल्ममध्ये ॲक्ट करणार प्लस मेन लीड रोल, म्हणजे कधी स्वप्नात पण विचार नाही केला होता. एकदा स्कूल प्रोजेक्टमध्ये एक प्ले आम्ही केलं होतं आणि तिथे माझा एक रोल होता की माझं फ्युचर असं दाखवलं आहे की मी ॲक्टर बनली आहे. ते एक आम्ही इंग्लिश प्रोजेक्ट होता, तेच एक गोष्ट. बाकी मी कधी विचार नाही केलं की कधी अपॉर्च्युनिटी मिळणार, कारण विदर्भातच मी राहते, तर इथे ऑडिशन्स आणि शूटिंग थोडं कमी प्रमाणात आहे. विचार नाही केला होता. पण ज्या वेळेला तुला कळलं की तू सिलेक्ट झालेली आहेस आणि या चित्रपटामधला मेन रोल जो आहे, मध्यवर्ती भूमिका तुला मिळालेली आहे आणि तुला ती आता करायची आहे, तेव्हा आनंद किती झाला आणि जबाबदारी किती वाटली? आनंद तर खूप होता, पण मोस्ट म्हणजे मी खूप नर्वस झाले होते. मी थोडं घाबरली पण होती की कसं होणार, कारण कधीच विचार नाही केला आणि ह्याबद्दल नाही माहीत होतं मला. कसं शूट होणार, कसं खूप सारे लोक असणार, त्यांच्यासमोर मी कशी ॲक्टिंग करणार. थोडं घाबरली होती. एक सीन होता आमचा वर्कशॉप जेव्हा आमचं चालू होतं तेव्हा, त्या सीनमुळे मी इतकी घाबरून गेली होती. मला असं वाटलं यार, जर मला नाही जमत आहे का माहीत, माझ्या जागी जर त्यांनी बघत असेल की दुसरी सविता. ॲक्च्युली तो एक माझ्या मनात एक भीती होती. पण एक दिवस वर्कशॉपलाच शेफाली मॅम सोबतच होते. थोडी घाबरली होती, मग शेफाली मॅम असं हात इथे होता आणि म्हटले की तुम ही सविता हो, तुम ही सविता हो, तुम्ही करना है. तेव्हा मला थोडा की नाही, मुझेही करना है, मलाच करायचं आहे. आणि तेव्हा थोडा कॉन्फिडन्स आला. आणि मोस्ट ऑफ द माझं असं होतं की जो शूट आहे त्या दिवशी जे पण सीन होणार आहे, माझं बॉडी लँग्वेज आणि मन आणि मूड बोलू शकतो आपण, ते मी त्याच भावात राहत होती. की जर आज इमोशनल सीन आहे तर एक यंग गर्ल सविता, तिच्या आयुष्यात इतकं घडत आहे, तिची बॉडी लँग्वेज काय असणार, तिला कसं वाटत असेल, ते थोडं कठीण गेलं. पण थोडं कॉन्फिडन्स होतं, सरांचं साथ होतं, मॅमचं साथ होतं, तर त्यामुळे. बरं, हे तर आधीच झालं. हां, पण सिनेमात काम केल्यानंतर, सिनेमा कम्प्लीट शूटिंग झाल्यानंतर तुला असं वाटलं का की तू सविताच्या कॅरेक्टरमध्ये घुसून, त्या भावनेत घुसून या संपूर्ण चित्रपटात काम केलंस? हो. असं वाटलं? हो. कामाला पण तसं वाटलं म्हणून विचारलं. नाही, मला वाटलं, कारण सीनच्या अगोदर म्हणजे शूटच्या तो सीनच्या अगोदर मी फील करायला लागत होती सविताला की कसं वाटत असेल, कारण मी पण यंग गर्ल आहे आणि सविता पण, आणि तिच्यासोबत जे घडत आहे, मी ॲज अ यंग गर्ल मला कसं वाटणार. मला नको आहे, मला नाही करायचं लग्न कोणाशी, किंवा मला अभ्यास करायचा आहे, समोर फ्युचर बनवायचं आहे, इंडिपेंडंट व्हायचं आहे. थोडं कठीण गेलं, पण जेव्हा सीन चालू होत होता तेव्हा ऑटोमॅटिकली एक फील येत होती की नाही, मीच सविता आहे. मला ते इमोशन्स फील झाले. एक दोन जे सीन पण आहे त्यामध्ये मी बोलले पण होते की माझ्यासाठी तो क्षण थांबला होता. त्यावेळेस एक शॉर्ट ऑफ इमोशन्स मला फील झाले. ते जो एक्सपिरियन्स होता तो
खूप शिकण्यासारखं आणि लाईफ चेंजिंग माझ्यासाठी. आणि मला एक सरप्राईज मिळाला की मी ते इमोशन्स फील करू शकले त्या मोमेंटमध्ये. मला असं वाटलं की नाही, मी सविताचं कॅरेक्टर प्ले न करता मी सविता आहे आणि मी तो रोल आणि ते क्षण जगत आहे आणि तसंच मी फील केलं सर. गुड. तुला माहिती आहे का याला काय म्हणतात? त्या दिवशी यू बिकेम अ रिअलाइज्ड सोल. रिअलाइज्ड सोल म्हणजे तुझ्या आत्म्याला एक साक्षात्कार झाला. तुझ्यातल्या कलावंतांनी तो तुला साक्षात्कार दिला. हे खूप पुढे जाऊन होतं ऍक्टर्सच्या आयुष्यात. हे तुझ्या पहिल्या चित्रपटात झालं. ही खूप मोठी गोष्ट आहे. ते सांभाळ कर. कळलं? ह्याला सेलिब्रेट करू नकोस, ह्याला जप. कळलं? म्हणजे हीच एक गोष्ट आहे जी तुझ्या कामी येणार आहे पुढे तुझ्या आयुष्यात ॲज अन ॲक्टर. कळलं?